नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एल एस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती पंढरपुरात उत्साह साजरी. जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमुळे परिसरात उत्साहाचं वातावरण. नाशिकमधल्या नारपार नदीजोड प्रकल्पाचा पाहणी दौरा. 40 वर्षांपासूनच्या पाठपुराव्याला यश. प्रकल्पामुळे नाशिक शहर, जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होईल. दादा भुसेंची माहिती. पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क ॲक्शन मोडवर. मुळशी तालुक्यातील अनेक अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई. गेल्या 2 दिवसात 10 ते 12 दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त. दौंड तालुक्यातील पाटस आणि परिसरातील गावांमध्ये पाण्याची टंचाईचा प्रश्न गंभीर. पाटस परिसरातील शेतकरी आक्रमक. त्वरित पाणी न सोडल्यास शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा. सांगलीतल्या कृष्णा नदीचे व्यवस्थापन कोल्हापूरमधून करण्यास विरोध. व्यवस्थापनाचाच कार्यालय सांगली जिल्ह्यात असलं पाहिजे. कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मागणी. बीडच्या अंतरवाली सराटीहून परतीच्या प्रवासात वाहनाचा अपघात. अपघातात एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. जखमींवर सध्या बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू. नाशिक शहरातून 3 मुलींसह एका 12 वर्षीय मुलाचं अपहरण. सातपूरच्या कार्बन नाका परिसरातून अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळून नेल्याचा आरोप. इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चंद्रपुरात रानटी हत्तींचा धुमाकूळ. वन विभागाने दिला सतर्कतेचा इशारा. वन विभागाने हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवत विशेष सूचना केल्या जारी. अकोल्यात ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत कारवाई. बार्शी टाकळी तालुक्यात अवैध हातभट्टी दारू अड्ड्या उद्ध्वस्त. कारवाई 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. अधिक मासानिमित्त भिवंडीतील इस्कॉन मंदिरात आंबा महोत्सव. आंब्यांनी सजला मंदिर परिसर. महोत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एल एस मराठी, सत्याची नवी दिशा.